नार्या, आता 1 मिनिट बी वाया न घालवता फाड फाड सांगायचं. सांग, पोरगी कुठे आहे? विचारलं मी, पोरगी कुठे आहे? गुरुचा फोन का बंद घेतोय? बोलशील ते बोलशील. जे व्हायचं नव्हतं तेच झालं. गुरुदाला सांगत होतो नको नको, त्याने काय ऐकलंच नाही. खरं खरं सांग, त्या रेशमचं गुरुवर प्रेम आहे का नाही? नार्या, मी शेवटचं विचारतोय, त्या रेशमचं गुरुवर प्रेम आहे का नाही? नारळ वाढवशा हा काय सांगणारच नाही. थांब 1 मिनिट जरा. तर आता रेशमचं गुरुवर प्रेम नाहीये. काय म्हणला? त्यांचं केव्हाच ब्रेकअप झालं होतं राजा. ती सारखं नाही म्हणत होती. गुरुदानी बळजबरी लग्नाचा प्लॅन केला होता, तुम्हाला पुढे करून. तुम्हाला फसवलंय त्यानं, गद्दारी केलीये, तुम्हाला अंधारात ठेवलंय गुरुनं. तुमच्या दोस्तीचा फायदा उचललाय गुरुनं. काही नाही केलं मी, काही नाही. का गेलं तिकडे? का गेलं? सगळं गुरुचा प्लॅन होता. मी काही नाही केलं त्याच्यात, मी काही नाही केलं. माझी काही चूक नाही त्यात. गुरु गुरु, का केलंस तू हे? गुरु, का केलंस? विश्वास मोडला रे दोस्ता. स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला तो तुझ्यावर. का केलंस तू हे? तुझ्यासोबत भाकरी मोडली, तुझ्यासाठी छाती पूर्ण केली मी. तूच पाठीवर वार केलास, लई रॉंग केलंस. दोस्ती यारीत गद्दारी केलीस तू गुरु. आता नाही. मी तुला म्हणलं होतं दोस्ता, आपली दोस्ती आहे तोवर ठीक. आपल्याशी दुश्मनी लई भागात पडली तुला. आता फक्त हिशेब. आता कोणाचंच ऐकत नसतोय मी. थंडर, इथंच थांबायचं. हो त्याच्यात पण मी थांब म्हणलं ना. हा विषय माझा गुरुचा आहे. तिचं प्रेम तुझ्यावर आहे, मग ती त्याच्यासोबत लग्न करायला कशी काय तयार झाली? तिच्या घरच्यांचा प्रेशर आहे तिच्या. तू म्हणतेस ना दोस्तासाठी वाटतं ते, खरं सच्चा दोस्त आहेस. काय बेअक्कल पोरगी आहे ही.
17-18 वेळा फोन केला तरी हिचा फोन लागना. असा कुठं दिलाय अर्गेट टाकून दिलाय तिने रेंज नाही यायला. इथं माझ्या पोरीचं लग्न तोंडावर आले आणि ही कुठं तोंड काळं करायला गेली काय कळना. अहो काय बोलताय, हळू बोला जरा. हे तायडे तू दरवाजा बंद कर. पाहुणे येत नाही घरात. पाहुणे येत ना घरात. मग आता काय सगळ्या पाहुण्याने हे स्टोरी सांगायची का आपण? हा काय बोलती. आणि ती जावई बापू परेशराव त्यांना काय उत्तर देणार आहे आपण? काय देणार आहे सांग ना. तुझ्याकडे आहे का काही उत्तर? काहीतरी कारण असेल ना, त्याशिवाय नाही वागणार गप्पू असं. कसलं कारण नाही? तेव्हा भरपूर तोंड उसकटून बडबड बडबड करत असते ती. वर बाकीच्यांना ते नियम संस्कार आणि याव ट्याव काय काय अक्कल शिकवत असती. आता तिला एक साधा फोन नाही करता येत. हो मी काय म्हणते, आपण बाहेर जाऊन शोधूया का तिला? शेजारी पाजारी विचारूया ना, म्हणजे आपल्याला कळेल. हा सुमन, तू आहे ना मला बदनाम करायची एक पण संधी सोडत जाऊ नको बरं का. असं शोधून आणाल ते काय हरवलेलं खेळ नाही का लहान पोराचं? शोधून आणू. आणि हे बघ, मी तिला शोधायला जाणार नाही. तुझी पोरगी, तुला जायचं असेल तर तू जा.